पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 48. अभिवाचक जयंत ठोंबरे. सहजादा मुअज्जम. महाराज आग्र्याहून सुटून अचानक राजगडावर पोहोचल्याच्या बातम्या अगदी प्रथमच जेव्हा सर्वत्र पसरल्या तेव्हा सर्वच शत्रूंच्या गोटात विलक्षण खळबळ उडून गेली. विशेषतः इंग्रजांची मने मात्र बेचैन होऊन गेली. अनेकांनी दहशत खाल्ली. सुरतेत तर पळापळ उडाली. तिथे बातमी उठली की शिवाजी पुन्हा सुरतेत येणार आहे. घरे सोडून लोक पळू लागले. सुरतेच्या वखारवाल्या इंग्रज अधिकाऱ्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना याच वेळी म्हणजे 24 नोव्हेंबर 1666 रोजी लिहिलेलं पत्र अगदी नमुनेदार आहे. त्यातला मजकूर असा: शिवाजीच्या सुटकेबद्दल खात्रीची खबर आल्यामुळे आता बादशाही मुलखावर भयंकर सूड घेतला जाईल अशी अटकळ लोकांची आहे. सुरतेवर तो येणार अशी हूल उठल्यामुळे सर्वत्र पळापळ सुरू झाली आहे. तो केव्हाही येऊ, येथे एकही कोणी माणूस शहरात राहणार नाही. शिवाजीशी सलोख्याने वागा म्हणून तुम्ही आम्हाला सुचवता, पण दरोडेखोरापाशी कसला स्नेह राखायचा? 4 पावले दूर राहावे हेच चांगले. हे इंग्रज लोक किती जागे असत पहा. राजकीय बाबतीतच या व्यापाऱ्यांचे जास्त लक्ष असे. आग्र्यामध्ये महाराजांच्या बाबतीत काय काय घडलं या हकीकतीची बातमीपत्रे आग्र्याहून इंग्रजांना येत होती. या पत्रातील तपशील अतिशय चौकसपणाने लिहिलेला असे आणि तो अगदी बिनचूक असे. इंग्रजांची आग्र्यात वकिलात नव्हती तरीही ते बिनचूक बातम्या मिळवीत. 3000 कोसांवरून मुठभर संख्येने आलेले हे इंग्रज या खंडप्राय अफाट देशात जबर महत्वाकांक्षेने सर्व व्यापार करीत होते. त्यांना हा शिवाजी नको होता. स्वाभाविकच होते ते. इंग्रज, पोर्तुगीज वगैरे गोरे लोक शिवाजीचा नाश कसा होईल आणि कधी होईल याचीच वाट पाहत होते. अगदी नुकतेच गोवेकर फिरंग्यांनी मोगलांना पत्र लिहिले होते की शिवाजीच्या सर्वस्वाचा नाश करण्याकरता आम्ही तुम्हाला आमच्या आरमारासह मदत करू. परंतु घोटाळा झाला. एके दिवशी अचानक बातमी येऊन धडकली की शिवाजी आग्र्याहून पळाला आणि राजगडावर येऊन पोहोचला सुद्धा. आणि मग महाराजांचे अभिनंदन करण्यासाठी घाई उडाली. गोव्याच्या गव्हर्नर जनरलचे महाराजांना अभिनंदनाचे पत्र आले. आपण संकटातून सुटून सुखरूप आलात, फार आनंद झाला. फिरंगी गोवेकरांनी घाईघाईनी महाराजांची सलोख्याचा तह करून टाकला. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1667. महाराज आता औरंगजेबावर चिडलेले असणार. तेव्हा ते पुन्हा मोगली हद्दीत लुटमार करणार अशी इंग्रजांसह असंख्य लोकांची समजूत झालेली होती. पण प्रत्यक्षात मात्र महाराजांनी औरंगजेबाशी तह केलेला पाहून त्यांना हायसं वाटलं. या तहाप्रमाणे बादशहानं संभाजीराजांना पूर्वीच्या 5000 स्वारांची मनसब दिली. या मनसबीचा ताबा घेण्यासाठी आणि सेवेत रुजू होण्यासाठी संभाजीराजे औरंगाबादेस जायला निघाले. त्यांच्याबरोबर महाराजांनी मातब्बर फौज आणि सरदार दिले. प्रतापराव गुजर, निराजी रावजी या दोघांची नेमणूक संभाजीराजांचे मुतालिक म्हणून महाराजांनी केली. कारण राजे अजून फार लहान होते. दिवाळीतील भाऊबीजेचा हा दिवस होता. 9 ऑक्टोबर 1667. संभाजीराजे निघाले. लवकरच संभाजीराजे शहरात जाऊन पोहोचले. मोठ्या सन्मानानं त्यांची आणि शहजादा मुअज्जम यांची भेट झाली. तो दिवस होता 27 ऑक्टोबर 1667. संभाजीराजांना वराडातील मुलखाची मनसब मिळाली. या जहागिरीवर रावजी सोमनाथ याची सुभेदार म्हणून महाराजांनी नेमणूक केली. मुअज्जमला आपल्या बापाचा स्वभाव मुळीच आवडत नव्हता. तो सरळ आणि दिलदार वृत्तीचा होता. तसाच तो विलासीही होता. त्यामुळे शिवाजीसारख्या दंगेखोराशी प्रेमाचे आणि शांततेचे नाते असावे असे त्याचे मत होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबर 1667 रोजी संभाजीराजांची आणि महाराजा जसवंतसिंहाची भेट झाली. या भेटीगाठी औपचारिक आणि मानसन्मानाच्या असत. औरंगाबादेस या खेपे संभाजीराजे किंवा निराजीपंत व प्रतापराव हे मुक्कामास राहणार नव्हते. मुअज्जमची पहिली भेट घेऊन ते परतणार होते. अर्थात फौजेसह रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी सबनीस हे थांबणार होते. 9व्या दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर 1667 रोजी संभाजीराजांची आणि मुअज्जमची भेट झाली.
भेटीगाठीच्या योजना निराजीपंत ठरवत असत. शहाजाद्याने संभाजीराजास मानाचे हत्ती, घोडे आणि वस्त्रालंकार दिले आणि तूर्त घरी जाण्यासाठी रजा दिली. निरोपाचे विडे दिले. संभाजीराजे नंतर राजगडास परतले. महाराजांनी मोगलांची तह केला. याचे कारण त्यांना स्वराज्याची घडी बसवण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी शांतता हवी होती. तह करताना महाराज म्हणाले, आपणास एक विजापुराचे पातशाहीची दावा, भागानगरकरांची दावा, मोगलांची दावा असे 3 दावे सोसवत नाही. आपले राज्य नव्हे, त्याही मध्ये 2-3 चपेटे होऊन हालाखी झाली आहे. त्यास एक शत्रू तरी मित्र करावा आणि 2 वर्षे बळ धरून सावरावे, मग पुढे जे कर्तव्य ते करावे. त्याप्रमाणे दिल्लीशी तह झाला. मुलखाची बटाई सुरू झाली. तरी पण महाराजांची तलवार अगदीच गप्प बसणे अशक्य होतं. विजापूरकरांची अधूनमधून झटापटी होणार हे नक्की होतं आणि तसंच झालं. देवरुखावर पीरमिया आणि ताजखान यांच्याशी मराठ्यांचा झगडा झाला. यात हे दोघेही ठार झाले. तसेच विजापूर दरबार महाराजांवर ताजा रागावला होता रांगण्याबद्दल. रावजी सोमनाथांनी आदिलशहाचा रांगणा किल्ला कब्जात घेतला होता. म्हणून तो किल्ला परत घेण्यासाठी बादशहाने 7-8 हजार फौजेनिशी आपले 2 बडे सरदार रवाना केले. हे दोघे बडे सरदार म्हणजे कोण आहेत ते माहिती आहेत? अब्दुल करीम इब्न अब्दुल रहीम बहलोल खान आणि एकोजी राजे भोसले, महाराजांचे धाकटे बंधू, धाकटे महाराज. महाराजांना ही वार्ता समजली. त्यांनी ताबडतोब रांगण्याकडे फौजेसह कूच केले. वास्तविक त्यांना दीर्घ विश्रांतीची जरुरी होती. नुकतेच ते एका फार मोठ्या आजारातनं उठले होते. पण ध्येयासाठीच जन्म त्यांचा. त्यांना विश्रांती कोठून? महाराजांनी रांगण्याकडे धाव घेतली. गडाला शत्रूचा वेढा पडला होता. शत्रू? धाकटा भाऊ सुद्धा शत्रू. महाराजांनी खानाच्या आणि धाकट्या महाराजांच्या फौजेवर एकदम झडप घातली आणि इतका जबरदस्त मारा केला की सर्व फौज उधळली गेली. वेढा फुटला, मोडला, परास्त झाला. खान आणि धाकटे महाराज वेढ्याचा नाद सोडून आणि आवरासवर करून निघून गेले. रांगणा अल्लाद राहिला. मिर्झा राजा आणि दिलेर यांच्या विरुद्ध विजय मिळवणाऱ्या विजापूरकरांचे महाराजांपुढे आणि सह्याद्रीपुढे काहीच चालत नव्हते. हे केवढे नवल! विजापूरकरांनी मिर्झा राजांचा पराभव केला, पण तेही थकून गेले होते. पुन्हा लगेच महाराजांची कुस्ती करण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. रांगण्याच्या पराभवानंतर त्यांनी महाराजांची चटकन तह करून टाकला. यावेळी पावसाळा चालू झाला होता. बटाईची आखणी मांडणी चालू होती. दसरा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर 1667 रोजी महाराज कुडाळास गेले. स्वराज्याची पाहणी करावी हा हेतू. शहाजादा मुअज्जम याला शिवाजी महाराजांबद्दल आदर वाटत होता, कौतुक वाटत होते, धाकही वाटत होता. महाराजांना प्रतिकूल ठरेल अशी एकही गोष्ट शहाजादा कधी करीत नसे. उलट महाराजांचा स्नेह प्राप्त करण्याचा तो सदैव प्रयत्न करीत होता. औरंगजेबाचा प्रत्यक्ष पुत्र असा कसा बापा वेगळा? बापाच्या डोक्यातील कर्मठपणाच्या, धर्मवेड्याच्या, वृक्ष साधेपणाच्या, अरसिकतेच्या, क्रौर्याच्या, दगाबाजीच्या भयंकर आणि विक्षिप्त कल्पना मुअज्जमाच्या डोक्यातही नव्हत्या. तो खुल्या दिलाचा आणि राजा आदमी होता. पण त्याचवेळी ही गोष्ट दिसत असे, बापाचे कर्तृत्व, अक्कल, पराक्रम, कष्टाची तयारी आणि हौस, धाडस, महत्वाकांक्षा या पोरात नव्हती. शिवाजी राजांसारख्या बापाच्या हाडवैऱ्याशी हा मुलगा गोडीने वागत होता. याचा अर्थ काय? काहीही झाले तरी महाराज त्याचे आणि त्याच्या राज्याचे शत्रू होते. शत्रूबद्दलही आदर, कौतुक आणि औदार्य वाटावे, मोठ्या मनाचे ते एक लक्षण असते. पण किती? त्यालाही मर्यादा असतात. जागरूकता ही पहिली मर्यादा. शिवाजी राजांची भावी धोरणे आणि महत्वाकांक्षा काय आहेत हे ओळखण्यासाठी असामान्य बुद्धीची काहीही जरूर नव्हती. केव्हा ना केव्हा तरी हा वाघ पुन्हा मोगलाईवर झेप टाकणार हे सर्वजण ओळखून होते. मुअज्जमनेही ते ओळखले नसेल असे नाही. तरीही तो शिवाजी राजांवर असे बेसावत प्रेम का करीत होता? अगदी साधे आणि गोड गुपित यामागे आहे. बाप मेल्यानंतर
किंवा शक्यतो मरण्यापूर्वीच राज्य आपल्याला मिळावे आणि त्या पवित्र कार्यात शिवाजीसारखा जबरदस्त माणूस आपल्या पारड्यात असावा, ही दीर्घदृष्टी मुअज्जमची यामागे होती. महाराजांनी मुअज्जमला अचूक ओळखलेलं होतं. त्याची एकूण हिंमत आणि लायकी किती आहे याचा त्यांना पूर्ण अंदाज आला होता. शत्रुपक्षातील एक बडी व्यक्ती आपल्याशी स्नेहाने वागते हे पाहून ते यत्किंचितही हुरळून गेले नाहीत. उलट आपला म्हणजे स्वराज्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल याचाच विचार महाराज सतत करीत होते. शिवाजी आपल्याशी कसा रुजू राहत आहे हे मुअज्जम वेळोवेळी बापाला कळवित होता. शिवाजीला बादशहांनी अजूनपर्यंत काहीही दिलं नव्हतं, तरी त्याला राजा ही पदवी द्यावी अशी शिफारस मुअज्जमने बादशहाकडे केली आणि लवकरच बादशहा पावला. एके दिवशी म्हणजे 9 मार्च 1668 नंतर बादशहाचं एक पत्र आलं. त्यासोबत मुअज्जमचं पत्र महाराजांकडे आलं. बादशहाने शहाजाद्यांच्या आग्रहावरून महाराजांना राजा केलं होतं. पत्रात महाराजांवर स्तुतींची बरसात केली होती. जुब्दतुल अमसाल वल अकराम, उम्दतुल अजबाह वल आयान, काबिल उल महरमत वल एहसान, मुतियुल इस्लाम. विशेषणांच्या या बरसातीनंतर मुख्य मजकूर होता त्याचा तर्जुमा असा: आमचा बहुत लोभ तुम्हावर आहे, याच करता तुम्हास राजा हा किताब बहाल केला आहे. पेशजीपेक्षा अधिक काम करून दाखवावे म्हणजे तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. खातरजमा ठेवावी. जुलूस 11 शव्वाल 5 हिजरी 1078. औरंगजेबानं या पत्रात महाराजांना लिहिलं होतं की आमचा बहुत लोभ तुम्हावर आहे. असा लोभ करणाऱ्या माणसांच्या घरून महाराजांनी पेटाऱ्यातून पळून यावं हे काय योग्य झालं? महाराजांना गुणी माणसांची पारखच कमी. मुअज्जमचे पत्रही सोबत होतेच. त्यातील मुद्द्याचा मजकूर असा: शिवाजीराजे, तुमच्याबद्दल माझ्या मनात वसत असलेल्या सहानुभूतीनुसार मी तुमच्या अढळ निष्ठेविषयी बादशहांना लिहिलं. तुम्हास राजा हा किताब बहाल करून तुमचे मस्तक उंचाविले आहे. तुमचीही केवळ हीच एक इच्छा होती. तुमच्या विनंतीप्रमाणे तुमच्या अपेक्षा मी बादशहांना कळवल्या आहेत. त्यानुसार ज्या आज्ञा बादशहांकडनं येतील त्या मी अंमलात आणीन. मनात खात्री ठेवावी की माझी मेहर नजर तुमच्यावर आहे. या दोन्हीही पत्रांवर एकच तारीख होती, 9 मार्च 1668. निराजी रावजी आणि प्रतापराव गुजर यांनी संभाजीकरता मुतालिक म्हणून औरंगाबादेस राहण्याचे ठरवले होते. 5000 फौजेसह ते शहरात मुअज्जमपाशी राहत. मुअज्जमच्या लष्करी हालचाली काहीच नसल्यामुळे सर्वांनाच आराम होता. मराठ्यांची निम्मी म्हणजे 2500 फौज शहरात राहत असे आणि निम्मी रावजी सोमनाथांबरोबर वराडातील जहागिरीच्या व्यवस्थेसाठी जात असे. काही काळ रजेवर घरी आलेले निराजी रावजी हे परत चाकरीवर मुअज्जमकडे रवाना झाले आणि 3 दिवसांनी नंतर प्रतापराव गुजरही शहरास रवाना झाला. थोडक्यात सांगायचं म्हणजे मोगलांच्या आघाडीवर सध्या प्रेमाचे गुलाब पाणी उडत होते आणि यामुळे शंकेखोर औरंगजेबाला आपल्या मुलाबद्दल हळूहळू शंका येऊ लागली की हा पोरगा शिवाजीला सामील होऊन आपल्या विरुद्ध बंड करण्याची तयारी तर करत नाही ना. त्याही सूक्ष्म पुत्र प्रेमाने तो विचार करू लागला, कारण मोगलांच्या घराण्यात बापाविरुद्ध बंड करण्याची ही जी वहिवाट होती ती औरंगजेबास नापसंत होती. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 48 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image@
imaged27@gmail.com IMAGED27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या YouTube चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.